Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स 7th स्टँडर्डचा नाही सगळ्या स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट लेसन, अगदी 5वी पासून ते 12वी पर्यंत सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट लेसन की ज्या लेसनचं नाव आहे पेरीमीटर अँड एरिया, म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ नक्की काय आहे. स्कॉलरशिपला सुद्धा याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जात असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्या लेसनचं काय नाव आहे पेरीमीटर. मग पेरीमीटर म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण इथे क्लिअर करूया. सो पेरीमीटर म्हणजे काय, एक बंदिस्त आकृती आहे. त्या समजा एक फिगर तुम्हाला दिलेली आहे अशा पद्धतीने, एक ही डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. मग याची पेरीमीटर याची परिमिती काढायची आहे. तर मग ह्या समजा याची 5 सेंटीमीटर, याची 4, याची 3, याची 5 सेंटीमीटर आणि याची परत 4 सेंटीमीटर अशी मेजरमेंट दिलेली आहे. मग या जी बंदिस्त आकृती आहे तिच्या सर्व बाजूंची बेरीज करायची म्हणजे काय असणार आहे त्या आकृतीची परिमिती. म्हणजे या आकृतीची परिमिती किती असणार आहे 5 + 4 + 3 + 5 + 4 यांची जी बेरीज असणार आहे ती असणार आहे या आकृतीची पेरीमीटर. मग 5 आणि 5 किती झाले तुमचे 10, 10 आणि 8 किती झाले तुमचे 18, 19, 20 आणि 21 सेंटीमीटर ही काय झाली या आकृतीची पेरीमीटर. परिमिती म्हणजे काय, सगळ्या बाजूंची बेरीज. बंदिस्त आकृती जी असते त्याची सर्व बाजूंची बेरीज म्हणजे पेरीमीटर. इन इंग्लिश व्हॉट इज द डेफिनेशन, द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ द क्लोज फिगर इज कॉल्ड ॲज द पेरीमीटर. तर एक्झाम मध्ये डेफिनेशन आली तर कशी लिहायची, सो लेट्स राईट विथ मी व्हेरी फास्टली. So this is the definition of पेरीमीटर. पेरीमीटर ऑफ फिगर, कुठल्याही फिगरची पेरीमीटर कशी काढायची, बंदिस्त आकृतींच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय असते ती असते पेरीमीटर. मराठीमध्ये पण तुम्हाला व्याख्या सांगते, मराठीमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकतात. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. ठीक आहे. आता पेरीमीटर आपण वेगवेगळ्या फिगरचे, आता सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे पेरीमीटर ऑफ रेक्टँगल, की जी सगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप 5वी असो 8वी असो पुढे तुम्हाला 12वीला किंवा 11वीला कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्या त्या सगळ्या एक्झाममध्ये पेरीमीटर ऑफ रेक्टँगल आणि स्क्वेअर ही विचारली जात असते. सो पेरीमीटर ऑफ रेक्टँगल हे आता आपण बघणार आहोत. मग आता तुम्हाला फॉर्म्युलाने पण समजून सांगते आणि साध्या पद्धतीने पण समजावून सांगते. समजा इथे एक रेक्टँगल तुम्हाला अशा पद्धतीने दिलेलं आहे, याची मेजरमेंट आहे, याची लेंथ आहे 10 सेंटीमीटर, हे 10 आहे म्हणून हे पण 10, याची ब्रीड्थ आहे तुमची 5 सेंटीमीटर. मग याची पेरीमीटर किती येणार आहे 10 + 10 + 5 + 5 यांची सगळ्यांची बेरीज 10 + 5 + 10 + 5. मी 10 जवळ घेतले फक्त. सो 10 + 10 20, 5 + 5 10. ठीक आहे, किती झाली 30 सेंटीमीटर झाली याची पेरीमीटर. ही झाली आपली साध्या सोप्या पद्धतीने सगळ्या बाजूंची बेरीज. पण पेरीमीटर ऑफ रेक्टँगल आपल्याला फाइंड करताना एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला, 2 × लेंथ + 2 × ब्रीड्थ. हा एकदम स्टँडर्ड फॉर्म्युला आहे पेरीमीटर ऑफ रेक्टँगलसाठी. तो सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आणि तुमच्या नोटबुकमध्ये 5 टाइम्स लिहा. सो 2 × लेंथ म्हणजे 2 लेंथसाठी आपण शॉर्टकट एल घेतलं, +2 × ब्रीडसाठी ब्रीडचा पहिला जो बी आहे तो घेतला. सो हा झाला फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, या फॉर्म्युल्यामध्ये आपण किंमत टाकली तरी उत्तर सेम येणार आहे. 2 × लेंथ किती आहे आपली इथे 10, 2 × ब्रीड्थ किती दिलेली आहे आपली इथे 5. सो व्हॉट इज 10 × 2 is equal to 20, 5 2s are 10. So what is our perimeter, 20 + 10 is equal to 30 centimeter is your perimeter. बघा, साध्या पद्धतीने फाइंड केलं तेच आन्सर आलं, फॉर्म्युला यूज करून फाइंड केलं तेच आन्सर केलं. पण आपल्याला एक्झाममध्ये फॉर्म्युल्याचा यूज करून फाइंड करायचा आहे म्हणून आपण एक्झाममध्ये हीच मेथड वापरायची. पण ज्यावेळेस तुम्हाला कधी फॉर्म्युला आठवला नाही तर डायरेक्ट सगळ्यांची बेरीज करून द्यायची, साधं सिंपल. सो फॉर्म्युला काय आहे लक्षात आलं तुमच्या, 2 × लेंथ + 2 × ब्रीड्थ. सो अजून एक्झाम्पल बघूया आपण ह्या पेरीमीटर ऑफ रेक्टँगलचे. तर पेरीमीटर ऑफ रेक्टँगलमध्ये जर तुम्हाला एक्झाममध्ये असं दिलं, एक रेक्टँगल दिलेला आहे, समजा त्याचं दिलेलं आहे 7.5 सेंटीमीटर ही त्याची लेंथ दिलेली आहे आणि ब्रीथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर. मग अशा वेळेस त्याची पेरीमीटर कशी फाइंड करणार, मग काय करणार, नेहमीप्रमाणे आपला फॉर्म्युला लिहिणार पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. फॉर्म्युला सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचा आहे. काय फॉर्म्युला आहे आपला, पेरीमीटर ऑफ रेक्टँगल 2 × लेंथ + 2 × ब्रीड्थ असा फॉर्म्युला लिहायचा आहे. सो 2 × लेंथ किती आली आहे आपली 7.5 सेंटीमीटर, ब्रीड्थ किती आली आहे 5 सेंटीमीटर. मग आता हे पॉईंटमध्ये आलं की बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि बरेच विद्यार्थी घाबरून जातात. बिलकुल घाबरायचं नाही आहे की पॉईंटमध्ये आलं कसं कॅल्क्युलेशन करायचं. 7.5
इंटू 2 साधा गुणाकार करायचा आणि फक्त एका घरानंतर पॉईंट, कारण पॉईंट नंतर किती संख्या आहे 1 म्हणून एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा. 5 2 जा 10, 7 2 जा 14, 14 + 1 15. पॉईंट किती घरानंतर देणार, इथे एका घरानंतर पॉईंट आहे म्हणून इथे पण 1. सो किती आलं 15. याच्या दोघांचा गुणाकार 15 आला. 2 5 जा 10. सो 15 × 10 = 25 सेंटीमीटर. मग या फिगरची तुमची पेरीमीटर किती आली आहे 25 सेंटीमीटर आलेली आहे पेरीमीटर. समजा दोन्ही पॉईंटचे दिलेले असेल, समजा एक फिगर दिलेली आहे तुम्हाला अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये दिले ही दिले 4.2 सेंटीमीटर आणि हे दिले 2.3 सेंटीमीटर अशा पद्धतीने दिलेली आहे. ही झाली लेंथ आणि ही झाली तुमची ब्रेड. मग अशा वेळेस कसं फाइंड करणार, मग आपला फॉर्म्युला नेहमीप्रमाणे लिहून घ्यायचा. आता मी परत लिहित नाही. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल = डायरेक्टली फॉर्म्युला लिहिते 2 × लेंथ + 2 × ब्रेड. मग 2 × लेंथ किती आहे तुमची 4.2 सेंटीमीटर, ब्रेड किती आहे 2 × ब्रेड 2.3. कसं केलं मी 2 लिहून घेतला, लेंथ किती आहे 4.2 म्हणून इथे 4.2 ही किंमत टाकली. त्याच्यानंतर हे प्लसचं चिन्ह आहे, इथे आपलं चुकलं होतं, इथे प्लसचं चिन्ह आहे, ते प्लसचं चिन्ह टाकलं इथे. 2 × 2 लिहून घेतला इंटू ब्रेड किती दिली आहे 2.3 सेंटीमीटर. सो अशा पद्धतीने ही व्हॅल्यू आपण इथे टाकून घेतली. सो आता आपण याचा गुणाकार करूया परत. 4.2 × 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8. पॉईंट एका डिजिटनं या पॉईंट नंतर किती संख्या आहे 1 म्हणून इथे पण एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचं, इकडनं मोजायचं असतं. त्यानंतर याचं किती आलं मग 8.4. त्यानंतर 2.3 × 2, 2 3 जा 6, 2 2 जा 4. किती आलं 4.6. आता या दोघांची ॲडिशन करूया. कशाची 8.4 + 4.6. 6 + 2 10, 6 + 4 किती आले 10, कॅरी ओवर 1, 8 + 1 9 किंवा 8 + 5 किती आले 13. 8 आणि 1 9 4 13 सेंटीमीटर. आणि पॉईंट 2 इथे आहे एका डिजिट नंतर. ॲडिशनमध्ये काय करत असतो आपण, एका डिजिट नंतर असेल तर एका डिजिट नंतर पॉईंट देत असतो. ठीक आहे. सो किती आलं 13 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर आली ह्या फिगरची पेरीमीटर. सो एक्झाममध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पॉईंटचा येऊ द्या किंवा कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, काय करायचं तुम्ही अशा पद्धतीने पेरीमीटर ऑफ जी रेक्टँगल आहे ती फाइंड करायची आहे. सो स्टुडंट मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते. समजा एक रेक्टँगल दिलेलं आहे, त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे 17 सेंटीमीटर, लेंथ दिलेली आहे आणि ब्रेड दिलेली आहे 9 सेंटीमीटर. याची पेरीमीटर किती आहे ती फॉर्म्युलाने फाइंड करायची आणि मला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. किंवा अजून एक तुम्हाला पॉईंटचं पण एक्झाम्पल देते. समजा एक फिगर आहे, त्याची दिलेली आहे लेंथ 12.5 सेंटीमीटर आणि त्याची जी ब्रेड आहे ती दिली आहे 8.7 सेंटीमीटर. ह्या फिगरची पेरीमीटर बाय युजिंग द फॉर्म्युला व्हॉट इज, प्लीज राईट मी इन द कमेंट बॉक्स. आणि अजून एक फिगर तुम्हाला देते, या तीनही फिगरच्या पेरीमीटर किती आहेत त्या लिहा तुम्ही मला. सो याचं दिलेलं आहे 10.7 सेंटीमीटर आणि इथे तुम्हाला ब्रेड दिलेली आहे 7 सेंटीमीटर. तर या तिन्ही फिगरच्या पेरीमीटर तुम्ही फॉर्म्युला यूज करून फाइंड करा आणि उत्तरं मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. सो आय थिंक पेरीमीटर ऑफ रेक्टँगल कशा पद्धतीने फाइंड करायचं तुम्ही लाईफ टाईम आता विसरू शकणार नाही. सो लेट्स सी हाऊ टू फाइंड द पेरीमीटर ऑफ द नेक्स्ट फिगर. So student, next we have to see the perimeter of square. म्हणजे चौरसाची, चौकोनाची परिमिती कशी काढायची सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला. हा आहे तुमचा स्क्वेअर, चौरस किंवा चौकोन म्हणतो आपण त्याला. समजा याची एक बाजू दिलेली आहे तुम्हाला 5 सेंटीमीटर. तर तुम्हाला एक माहिती आहे सगळ्यांनी, चौरसाची एक बाजू 5 सेंटीमीटर असेल तर त्याच्या सगळ्या बाजू किती असतात 5 5 आणि 5 सेंटीमीटर. मग याची पेरीमीटर काय येणार आहे तुमची 5 + 5 + 5 + 5. ही झाली साध्या मेथडने. मग 5 + 5 10, 10 + 5 15, 15 + 5 20 सेंटीमीटर झाली याची पेरीमीटर. ही झाली आपली साध्या सोप्या मेथडने सगळ्या बाजूंची बेरीज करायची. पण इथे पण आपल्याला काय करायचं आहे पेरीमीटर ऑफ स्क्वेअरसाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो व्हॉट इज फॉर्म्युला 4 × साईड. बघा चौरसाला बाजू किती आहेत एकूण 4. कुठल्याही एका बाजूची लांबी इथे लिहिली तरी चालणार आहे. मग 4 × साईड किंवा कधी कधी 4 × साईडच्या ऐवजी ए घेतलेलं असतं, कधी कधी साईडच्या ऐवजी एक्स घेतलेलं असतं किंवा 4. मग इथे फॉर्म्युले वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कुठेही बघायला मिळाले तर आन्सर काय आहे सेम आहे. एक्स म्हणजे पण साईड, ए म्हणजे पण साईड, A to Z मधलं कुठलंही लेटर वापरलं तरी चालणार आहे. पण आपण शक्यतो 4 × A हा फॉर्म्युला इथे यूज करूया. आता बघा 4 × A साईड किती दिली आहे तुमची 5, मग 4 पंचे किती झाली तुमची 20 सेंटीमीटर. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही स्क्वेअरची पेरीमीटर बाय युजिंग द फॉर्म्युला 4 × साईड फाइंड करू शकता. 4 × बाजू. समजा अजून एक फिगर दिली आहे, एक तुम्हाला स्क्वेअर दिलेला आहे 9 सेंटीमीटर दिलेला आहे. तर कसं करणार मग फॉर्म्युला लिहिणार पेरीमीटर ऑफ स्क्वेअर
2 मार्काला प्रश्न येईल. पहिले फॉर्म्युला लिहायचा 4 इंटू साईड, मग 4 इंटू साईड आहे तुमची 9, 9 4 जा किती झाले 36 सेंटीमीटर. ठीक आहे. किंवा अजून तुम्हाला एक स्क्वेअर दिलेला आहे, साईड दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर, पॉईंटमध्ये दिलेला आहे, घाबरायचं नाही. फॉर्म्युला लिहायचं काय 4 इंटू साईड, पेरिमीटर ऑफ दी स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड, मग 4 इंटू 4.5 अशा पद्धतीने लिहायचं आणि दोघांचा मल्टिप्लाय करायचं. किती येईल तुमचं 4.5 इंटू 4, सो 4 5 20 आले, 4 चौक 16, 17 आणि 1 18, पॉईंट एका घरानंतर सो किती आली इथे 18 सेंटीमीटर. किती आली 18 सेंटीमीटर आली ह्या स्क्वेअरची तुमची इथे परिमिती. सो आय थिंक पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर बाय सिम्पल मेथड अँड बाय युझिंग द फॉर्म्युला हे तुमचं छानपैकी इथे क्लिअर झाली असेल. सो स्टुडंट पेरिमीटर ऑफ स्क्वेअर क्लिअर झाली असेल. एक डायग्राम तुम्हाला देते. याची साईड आहे 9.2 सेंटीमीटर. बाय युझिंग द फॉर्म्युला व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर, प्लीज राईट मी इन द कमेंट बॉक्स. ओके. अजून एक तुम्हाला स्क्वेअर देते, त्याची साईड आहे एक 15 सेंटीमीटर. याची पण पेरिमीटर किती आहे ते तुम्ही मला लिहायचं आहे. त्यानंतर अजून एक फिगर देते, याची साईड आहे 8.7 सेंटीमीटर. व्हॉट इज इट्स पेरिमीटर, राईट डाऊन. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आज आपण ह्या चॅप्टरमध्ये, फ्रेश चॅप्टर आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, लाईफ टाईम लक्षात ठेवा. जेव्हा पेरिमीटर ऑफ दी स्क्वेअर आलं किंवा पेरिमीटर ऑफ दी रेक्टँगल, हा आहे रेक्टँगल, हा आहे स्क्वेअर. रेक्टँगल आलं तर काय लिहिणार 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रीथ, आणि स्क्वेअर आल्यानंतर काय लिहिणार 4 इंटू साईड. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात काय करायचं, तर लक्षात ठेवायचं पेरिमीटर म्हणजे बेरीज, सगळ्या बाजूंची बेरीज. मग याचं काय येईल 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रीथ, आणि याचं येईल 4 इंटू साईड. सो आय थिंक पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर अँड पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर झालं असेल. नेक्स्ट ज्या पेरिमीटरच्या कन्सेप्ट आहे ते आपण बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.